म्हणजे अशा प्रकारचं संभ्रमात टाकणारा आणि अतिशय संशयात्मक या शिक्षण विभागाच्या विषयी जे शासनाच्या वतीनं काम सुरू आहे, म्हणजे याचा अर्थ आमच्या शेवटच्या स्तरापर्यंतचा विद्यार्थी म्हणजे हा घडेल का? आमच्या सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा नोकरीवर लागेल का? त्याला तलाठी होता येईल का? त्याला अधिकारी होता येईल का? त्या परीक्षेमध्ये टिकेल का? याच्यासाठी राहुलजीनं म्हणजे हे बघा इतका बारीक अभ्यास करून की विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी आम्ही केलं पाहिजे, याच्यात काहीतरी आवाज उठवला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मी तुम्हाला माझा परिचय नसेल, मी राजू चौधरी, नेहमीसाठी आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जनतेसाठी झगडण्याचं आमचं काम आणि काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत जागरण करणार आहोत आणि वेळ प्रसंगी उद्या चालून या शासनाने याच्यामध्ये जर समजा म्हणजे सुधारणा केली नाही, शिक्षण मंत्र्याने त्याचे राजीनामे दिले नाही किंवा ही प्रणाली त्या हिशोबाने बदलली. सरांनी खूप तांत्रिक मुद्दे या ठिकाणी सांगितले. पठाण सर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतात, कारण या लोकांचा जीव तुटतो हे ज्या पद्धतीने लोकांसाठी करण्याचं काम करतात आणि तिथे न्याय मिळण्याचं काम होत नाही. म्हणून आम्ही वेळ प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर राहुलजींचा आदेश ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीनं आम्ही याचं आंदोलन सुद्धा छेडणार आहोत आणि त्यावेळेस तुमची सुद्धा आम्हाला मदत लागणार आहे. कारण जर आपल्याला देश बदलायचा असेल, आपली ही प्रणाली बदलायची असेल, सगळ्यांना जर होतकरू लोकांना न्याय मिळवण्याचं काम करायचं असेल आणि इमानदार लोकांना जर नोकरी मिळाली पाहिजे यासाठी जर हे करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना वेळ प्रसंगी आपल्याला ओळख उतरायचं काम पडेल आणि त्यावेळेस तुमची आम्हाला नक्कीच गरज भासेल. आणि या कामाच्यासाठी आमचा काँग्रेस पक्ष, कारण मित्र ज्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ज्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांची मुलं काही दिवस आपली भूलथापाला बळी पडली आणि त्या ओरडाला विचारत होते तुम्ही आमच्यासाठी काय केलं. म्हणजे जसं 60 वर्षात काँग्रेसनं काय आमच्यासाठी केलं. अरे बाबा, तुझ्या वडिलाला नोकरी दिली, तो रिटायर झाला, त्याच्या भरोशावर तू शिकला, तुला त्याच्या भरोशावर आपलं कुटुंब चाललं आणि जर समजा एखाद्या बापाला विचारायचं तुम्ही माझ्यासाठी काय केलं, म्हणजे अशी अवस्था अतिशय खोटा प्रचार करण्याचं काम या बीजेपी शासनाच्या वतीनं सुरू आहे. ते आढळून पाडण्याच्यासाठी याच्यासाठी आम्ही NSY आमची जी युथ काँग्रेसची मंडळी आहे ही सगळी मंडळी आपल्या जिल्हाभर, महाराष्ट्रभर आम्ही रान पेटवणार आहोत. आज पुढच्यापासून आम्ही इथे सुरुवात केली. पठाण सर, ही आपली सुरुवात आहे. आम्ही आता इथून जाऊन एक पत्रकार परिषद घेणार आहे. सगळ्या क्लासला मुलांना जाऊन तुम्ही MPSCचा मुद्दा घ्या, तो खूप महत्त्वाचा. MPSCचा मुद्दा जसा सरांनी सांगितला, कारण की तिथे कराडे सर, कांबळे सर, ते 7 लोकांना रोहित दादा, जवळपास 10 ते 15 हजार विद्यार्थी होते तिथे आणि हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याच्यासाठी नक्की आपण आपल्या हिशोबाप्रमाणे हे मुलं रात्रंदिवस काही मुलं सर एक टाइमची मेस लावून राहतात. 2 परिस्थिती नाही, एका डब्याची 2 बनवतात. कारण विद्यार्थी आपल्याकडे येतात तिचे, पण जर आम्ही त्या ऑनलाईनला पहिलेच कंटाळलो तर MPSC सगळ्यात विश्वसनीय आहे, खात्रीला एक भरती घेणारी, पण जर MPSC ऑनलाईन करत असेल तर मग तिथे म्हणून या गोष्टीवर सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. पठाण सरांनी आम्हाला हे क्लास आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत भेट घडवून आणली, त्याबद्दल पठाण सरांचे प्रामुख्याने मी या ठिकाणी